करत गेलास? माझं असंच होतं, कधी स्वप्न नाही बघितलं तेवढी मोठी स्वप्न की या एवढ्या मोठ्या ज्या स्टारला आपण बघतोय हां. है ना पडद्यावरती मोठ्या, त्यांच्यावर कधी काम करायची आपल्याला संधी मिळेल असं कधीच नाही वाटलं होतं मनामध्ये. तुला एक किस्सा सांगतो. हं. याच्याच बरोबर ती जोडलेलं गेलेलं आहे. दहीहंडी महोत्सव होता हं. ठाण्यामध्ये. तेव्हा दहीहंडी महोत्सव खूप जोरात चालायचे ठाण्यामध्ये. हो. मोठे मोठे प्रताप सेलिब्रिटी सरनाईकांचा की शिंदे साहेबांचा? यांचा पण होता आणि काय त्यांचं नाव आव्हाड साहेबांचं जितेंद्र होतं, आव्हाड आव्हाडांचा. हो, साहेबांचं. हो. कळव्याला तिकडे हां, इथे आपलं टेंबी नाक्याला. टेंबी टेंबी नाक्याला. नाक्याला त्यांचं असायचं. तर टेंबी नाक्याला एकदा अक्षय कुमार आले होते. हं. अक्षय कुमार सर. आणि ती ह्यूज गर्दी, खूप गर्दी. म्हणजे एवढी गर्दी होती की तुम्ही जाऊ नाही शकत पुढे. आणि मी कुठे एकदम लांब, म्हणजे जवळजवळ 500 मीटर पकडा असं एवढं लांब, आणि असं मी बघतोय त्यांना, अक्षय कुमार सरांना. त्यावेळेस कधी ध्यानात पण नव्हतं की या माणसावर आम्ही उभं राहू. कधी आपल्या आयुष्यात कधी यांच्याबरोबर काम करायचं आपली संधी मिळेल. कधीच नाही वाटलं होतं. कसं वाटणार? हं. ते बोलतात ना, सर्कल आहे एक लाईफ. पण नाही, कुठेतरी तुझी इच्छा असणार की ह्या माणसाला मला भेटायचंय किंवा काय. इच्छा होती ना, हां. इच्छा होती. कारण मी एकंदरीत तुझा अभ्यास केल्याच्या नंतर मला हे कळतं की तुझी लॉ ऑफ अट्रॅक्शनची पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. की तू विचार करत असशील ती गोष्ट, नाही मला हे ह्या माणसाबरोबर काम करायचं आहे. पैसे किती मिळतील वगैरे ही पुढची गोष्ट आहे. बरोबर. कारण मला एकंदरीत मी जितका तुला ओळखतो इतक्या वर्षामध्ये, अं, की पैशासाठी कधी काम नाही केलंस तू. की म्हणजे मी असं कधीच नाही ऐकलं की अरे नाही, एवढ्या बजेटशिवाय मी नाही करणार किंवा काही. असं मी विनोद सूर्यवंशीबद्दल कधीच नाही ऐकलं. नाही. बरं, हा काय किस्सा आहे? विनोद सूर्या आणि विनोद सूर्यवंशी हा काय किस्सा आहे? ॲक्च्युली सूर्यवंशी नाही बोलतात ते लोक, सूर्या बोलतात. अच्छा. त्यामुळे ते एखादे काय त्यांचं नाव होतं, डायरेक्टर होते एक, ते मला सूर्या बोलायचे. त्यामुळे माझं नाव सूर्या पडलं मग. अच्छा. तर विनोद सूर्यवंशी सूर्या केला त्या लोकांनी असं. अच्छा. तर मूळ नाव तिकडनं आलं सूर्या माझं. सूर्यवंशीचं सूर्या. बरं, कशी मिळाली जॉली LLB 3? जॉली LLB 3 कशी मिळाली? एक चुंबक नावाचा एक सिनेमा केला होता आम्ही खूप आधी. चुंबक. स्वानंद किरकिरे सर होते येस त्याच्यामध्ये. येस त्यांना येस. नॅशनल खूप. अवॉर्ड मिळाला हो हो होता. हो, खूप मस्त काम केलं होतं. तुझंही फार छान काम होतं त्यामध्ये. त्याच्यामध्ये एक छोटासा रोल होता हो. माझा. तर त्या सेटवरती तेव्हा संदीप मोदीने ती फिल्म डिरेक्ट केली होती, संदीप मोदीने. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या सेटवरती त्यांचा असिस्टंट होता हिमांशू मेहता. हिमांशू मेहता. हिमांशू मेहता तो असिस्ट वगैरे करायचा, आणि तो ॲक्टिंग पण करतो आणि असिस्ट पण करतो तो. त्याच्याबरोबर मी जोडलेला होतो पहिल्यापासून. तर तो माझे काम वगैरे बघायचा फेसबुकवरती वगैरे. आणि कधी कधी मध्ये भेटायचा, भेट वगैरे व्हायची. त्यावेळेस विचारायचं मी त्यांना की कुछ रहेगा मेरे लायक तो बता ना. तो बोलायचं कुछ आएगा तो बता दूंगा तेरे को. सडनली त्याचा एक दिवसाच फोन आला त्याचा मला कि विनोद क्या कर रहा है. बोला कुछ नहीं, एडवर्ट चल रहे, ऑडिशन चल रही है, सब कर रहा हूँ. अच्छा, एक फिल्म पे काम कर रहा हूँ सुभाष सर के साथ. सुभाष कपूर डायरेक्टर, जॉली LLB 3 के डायरेक्टर. उनके साथ काम कर रहा हूँ एक प्रोजेक्ट पे. तो मैं चाहता हूँ कि तू मेरे को एक ऑडिशन बना के दे दे. मैं ब्रीफ देता हूँ तेरे को, ऐसा ऐसा एक है कैरेक्टर बीरबल का, और अक्षय सर के साथ सीन होगा. कौन सी फिल्म, कौन सी? बोला जॉली LLB 3. मग काय रे? LLB 3. हाँ, मैं देता हूँ, मुझे ब्रीफ भेजो, मुझे ऑडिशन भेजो, क्या बोलना है वो बताओ, और बोलना कि जल्दी भेजना, मेरा 1 घंटे का टाइम है, मेरे पास ज़्यादा टाइम है नहीं, सर निकलने वाले, मुझे दिखाना है. आणि त्यांचं एकदम सगळं होत आलं होतं. आणि ते जे शोधत होते कॅरेक्टर अक्षय कुमारबरोबर, जो माणूस असायला पाहिजे हो, त्यांच्यासमोर, जो त्यांचा असिस्टंट वकील असतो. असिस्टंट वकील, तो मिळत नव्हता हां. त्यांनी खूप ऑप्शन बघितले होते. हां. पण त्यांना जमत नव्हतं काही काम. मग हिमांशूने माझं ऑप्शन मागितलं, आणि जेव्हा मी माझं पाठवलं ऑडिशन त्यांना, सुभाष कपूर सरांना खूप आवडलं ते ऑडिशन. ते बोलले इसको लॉक करो. लगेच 1 तासात मी लॉक त्या फिल्मसाठी. लगेच 1 तासानंतर हिमांशूचा फोन आला मला की तू लॉक हो गया, कल मीटिंग है सुभाष सर के साथ. बोला सर के साथ मीटिंग है? हो गया? हाँ हो गया. हां. तू कल आ जाना, कॉन्ट्रैक्ट भी साइन कर लेना. कॉन्ट्रॅक्ट पण साईन कर उद्याच. बापरे. बोलो ठीक है, मैं आता हूँ. मैं गेलो, मैं सुभाष सरांना भेटलो, बसले होते, पाय वगैरे पडलो. बोले सर आपका फ़ैन हूँ, आपकी सारी फिल्में देखी है. तो ते बोलले कि कहाँ से हो विनोद तुम? बोला यही से हूँ सर, मुंबई महाराष्ट्र से हूँ. वैसे मैं कर्नाटक से, बॉर्डर पे आता है हमारा गाँव. ठीक है, तो ऐसा ऐसा कैरेक्टर है अक्षय सर के साथ, और वो बहुत चुलबुले किस्म के इंसान हैं. कॉमेडी टाइम उसका बहुत ज़बरदस्त है. तो उनको कम्पीट करने के लिए, मतलब थोड़ा बहुत मैच हो जाए उनके आसपास भी तुम अगर चले गए तो बहुत बढ़िया होगा मेरे लिए. तो मैंने तुम्हारा ऑडिशन देखा, मुझे अच्छा लगा, तो मैंने सोचा कि तुमको ले लेते इस फिल्म में उनके साथ. तो बोले ठीक है सर, चलेगा, मैं करूँगा काम. ठीक आहे, जाते वक्त कॉन्ट्रॅक्ट साईन कर देना. बोला हां सर, कर दूंगा. एवढी वेट होती 5-10 मिनिटाची, कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन करून गेलो. त्याच्या 1 आठवड्यानंतर त्यांचा असिस्टंटने कॉल केला मला की
सर के घर पे जाना अक्षय सर के, बोला मुझे जाना है सर के घर पे, जुओ वाले, हाँ हाँ, वो सबको बुलाया ना रीडिंग के लिए. मग त्या रीडिंगमध्ये कोण कोण होतं, गजराज राव सर होते, राम कपूर सर होते, सीमा विश्वास मॅम होत्या, सुभाष कपूर सर होते, हिमांशू मेहता, मी, असे आम्ही 5-6 लोक गेलो होतो. हर्षद होता, हर्षद वारशी. नाही, हर्षद वारशी नव्हते तिकडे, त्यांचं दुसरं शूट चालू होतं काहीतरी. तर गेले आणि म्हणजे असंच ऑफिस होतं आणि ते वरती राहतात आणि त्यांचं ऑफिस खाली आहे. तर आम्ही 2nd फ्लोअरला गेलो होतो ऑफिसमध्ये. ऑफिस म्हणजे घरसारखंच आहे त्यांचं, एकदम मस्त, एकदम छान बनवलं आहे. असं ग्रिल उघडल्यावरती असं समुद्र दिसतो समोर, वा. एवढं जबरदस्त ऑफिस आणि ते वरतीच राहतात ते. तर आम्ही सकाळी 7 वाजता बोललो होतो आम्हाला. सकाळी 7, हा म्हणजे अक्षय कुमार म्हणजे सकाळी 4 वाजता माणूस. 7 वाजता बोलवलं त्यांनी, बरोबर आम्ही 7 वाजता हजर सगळे जाऊन बसलो ऑफिस वगैरे मध्ये. त्याच्या अचानक 7:15 दरवाजा उघडतो आणि समोर बघतो तर अक्षय कुमार, उंच गोरा चिट्टा माणूस. आणि बघितलं असं वाटलं की यार, त्यावेळेस मला तो सीन आठवला, हा, दहीहंडीचा दहीहंडी फ्लॅशबॅक. 500 मीटरचं लांब आणि तो डिस्टन्स, आणि त्याच्यानंतर आम्ही अक्षय कुमार सरांना बघतोय फेस टू फेस. ती 500 मीटर वरून इतक्या जवळ यायला किती वर्ष लागली? जवळजवळ काय 2007 मध्ये काहीतरी बघितलं होतं मी, 2007 किंवा त्या दरम्यान. 15 वर्ष. हां, 15 वर्ष पकडून चाल. ती कुठेतरी त्या आतमध्ये ती इच्छा राहिली असेल माझ्या मनात, ती त्या रूपाने बाहेर पडली आणि बघितलं, मला खूप बरं वाटलं. मग सगळ्यांबरोबर भेटी वगैरे झाल्या, मी पण हात वगैरे मिळवला, त्यांनी हात मिळवला असं, आय एम अक्षय कुमार. बोललो सर, मैं विनोद सूर्यवंशी, भेटो भेटो भेटो. सगळे बसले, रीडिंग वगैरे सुरू केलं आम्ही, सीन वाईज सीन करत होतो आम्ही सगळे. झालं वगैरे. त्याच्यानंतर 9 वाजले काहीतरी, चर्चा करत करत करत. त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट वगैरे लावला होता तिकडे. ब्रेकफास्ट आमच्या हिशोबाने होता, त्यांच्या हिशोबाने नव्हता. तर मग आम्हाला जे खायचं होतं ते आम्ही खाऊ शकत होतो. तर ब्रेकफास्ट वगैरे लागला आणि त्याच्यानं खाल्लं वगैरे. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो, ते सोडायला आले आम्हाला सगळ्यांना खाली उतरू. अक्षय कुमार सोडायला आले खाली? सोडायला आले आम्हाला सगळ्यांना. हा. तर जाताना फक्त एवढं बोललं की तुमच्याबरोबर काम करून मला बरं वाटलं. हा, मराठीत बोललो त्यांना. मराठीत बोललात? आणि अक्षय सर मराठी खूप छान बोलतात, हो. चांगली बोलतात मराठी. अरे तू मराठी आहेस का? बोलला हां. वा वा, काय वाद असेल, ठीक आहे, मजा करूया आपण सेटवरती, चल ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही राजस्थानला गेलो शूट करायला पहिल्यांदा. फर्स्ट टेक होता माझा त्यांच्याबरोबर. तो त्यांनी बघितला आणि त्यांना वाटलं की हां करतोय चांगला. त्याच्यानंतर बॉन्ड सुरू झाला मग तिकडनं. त्याच्यानंतर मग लंच केला आम्ही दुपारी आणि तेच HOD मध्ये सगळे जेवत होतो. ती व्हॅनिटीत नाही जेवत, ती सगळ्याबरोबर जेवतात. एक टेबल असतो आणि बाकीचे इकडे सगळे बसलेले असतात. तर जेव्हा मी गेलो त्यावेळेस थोडंसं भरलं होतं आणि त्यांनी मला बघितलं, मी प्लेट घेऊन असं हातात उभारून खातोय तिकडे. त्याने आवाज दिला, अरे विनोद बस ना इकडे ये. त्यांच्या बाजूला बसवलं त्यांनी, अरे जेवायला. बोलले यार काय पाहिजे आपल्याला. बसवलं. मग त्यांनी त्यांचे भात आणि राईस वगैरे काय दिला, स्वीट दिला, ते खाल्लं वगैरे, खूप बरं वाटलं. मग अक्षय कुमारांचे किती सिनेमे पाहिले होतेस तू आणि त्यांना सांगितलंस का त्याच्या आठवणी? म्हणजे मित्र तुला घेऊन जायचे त्यांचे सिनेमे बघायला आणि आज त्यांच्यासोबत काम करत असताना काय रिॲक्शन्स होते आणि काय भावना होती त्यावेळेला? खूप बरं वाटलं त्यांना जेव्हा सांगितलं की असं मला, मी खूप लांबून बघितलं. ते बोलले की तू तेव्हा चड्डीत आला असेल ना मला बघायला. तेव्हा तू चड्डीत आला असेल मला बघायला. बोलला हां चड्डीत तर नाही, पॅन्ट घालून आलो होतो, पण बघितलं होतं. लहान असेल तेव्हा तुम्हाला? हां लहान होतं थोडा. ठीक आहे, आलो होतो मी खूप आधी तिकडे. तुला येऊन माहिती आहे का? बोलला हां माहिती आहे, तिकडे पण येतो मी कधी कधी, ते ट्रॅकिंग वगैरे करत वगैरे. तिथे तो डोंगर, तो जो आहे येऊरचा डोंगर, ते तिकडे येतात. ते बोलत होते मी तिकडे यायचं पहिले. तर असं बऱ्याच गोष्टी वगैरे रंगायच्या. त्याच्यानंतर खूप एकदम फ्रेंडली जॉली नेचरचे माणूस आहेत, एकदम मजा येते त्यांच्यावर काम करायला. काहीतरी एक किस्सा मला आठवतोय की तुझ्या घरातली एक गोष्ट अक्षय कुमारांनी मागून घेतली होती. काय होती ती गोष्ट आणि तू ती आणल्यावरती, त्यांनी मागितल्यावरती तुझं रिॲक्शन काय होतं? काय होती ती गोष्ट? साबुदाण्याची खिचडी. हा. त्यांना महाराष्ट्रीयन फूड आवडतात. तर ते बोलले की असंच बसलं होतं आम्ही गप्पा मारत. तर ते म्हणाले की यार माझी खिचडी खायचं मन आहे, उद्या खिचडी बनवून घेऊन येतो. खिचडी खायची तुम्हाला? मला तर विश्वास वाटला नाही ना. अक्षय कुमार सर माझ्या घरची खिचडी कशाला खातील? ते मिश्किल स्वभावचे तुला वाटलं असेल, हां, मस्करी मस्करी करत असतील. हां. त्यांनी 2-3 वेळा बोललं. मी त्यांना विचारलं 2-3 वेळा की तुम्हाला खरंच खिचडी खायची साबुदाण्याची? बोला हां ना. तेवढ्यात सुभाष कपूर सर ऐकत होते, माईक लागला होता ना आमचा, ते बाहेर आले. ते बोलले अरे बोलतात ना घेऊन येतो. ते पण मराठी चांगलं बोलतात सुभाष कपूर सर, त्यांना पण मराठी येते. ते बोलतात घेऊन ये, ते बोलतात ना घेऊन येतो, ते खरं सिरियस आहे. तर आम्ही बोललो ठीक आहे.
नंतर जेव्हा आमचा ब्रेक झाला त्याने बायकोला फोन केला की अक्षय सरांना खिचडी खायची आहे. पागल झाले का? खिचडी खायची तुम्हाला खायची बोला ना सर. अरे नाही अक्षय सरांना सुद्धा खायचे. ती पागल झाली, ती वेडी झाली. अरे कसं करणार, काय करणार, ती परेशान बिचारी. तिला बोललो काय नको साबुदाणा घे. आणि त्याने सांगितलं होतं मला की तेल कमी, मसाला कमी, मी जास्त मसालेवाली गोष्ट खात नाही, तर तेवढं फक्त घ्या आणि ठेव आणि उद्या घेऊन ये चांगली बनवून. आणि घरचीच पाहिजे मला. जर तू बाहेरून हॉटेलमधून कुठून आलं तर मला लगेच कळेल की हॉटेलमधली आहे किंवा काय आहे. तो घरचीच पाहिजे मला, जशी असेल ते बनवून घेऊन ये. ठीक आहे सांगितलं तिला. ती परेशान आहे, ती बनवते सकाळी 4 वाजता उठून खिचडी. तू सांगितलीस तिथं त्यांना टेन्शन, हां, ती अक्षय tension कुमारला होती. द्यायची अरे कशी ती बनवू. कशी बनवू, काय बनवू यार. कसं कसं करून तिने बनवली खिचडी. 5:30ला घरातून निघालो मी खिचडीचा डब्बा घेऊन. आणि 7 वाजेपर्यंत पोहोचलो सेटवरती. जसं सेट पोहोचलो त्यांना, त्यांचा बॉय होता, त्यांना दिला की सरने मागाया खिचडी. त्यांचे बॉय पण मराठीच आहेत ना? हां नाही, त्यांचे मेकअप आर्टिस्ट मराठी. मेकअप आर्टिस्ट मराठी आहेत, खूप जुने मेकअप. खूप जुने. अगदी त्यांच्या 3ऱ्या-4थ्या सिनेमापासून ते त्यांचं मेकअप करत नाही, फ्रॉम नॉट रॉंग. खूप जुने. तर त्यांच्या बॉयला दिलं की सर को दे देना आप, सरने मागाया. ठीक आहे बोललं दे देता हूँ. गेले दिलं वगैरे. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला बोलवलं शॉर्ट वगैरे लागला, त्याच्यानंतर आले ते बोलले अरे वा खिचडी मस्त होती, मी खाल्ली तुझी खिचडी. त्या बायकोला थँक्यू बोल माझ्यातर्फे. सर बोलतो खूप बरं वाटलं की बाबा आवडली ना खिचडी. मग बायकोला, कल्पना वहिनींना सांगितलं मी की, मग काय रिएक्शन होतं त्यांचं? तिची रिॲक्शन म्हणजे ती बोलली, ती तर सगळ्यांना सांगत सुटली की अरे अक्षय कुमारने माझी खिचडी खाल्ली, अक्षय कुमारने माझी खिचडी खाल्ली. तर असं रिॲक्शन होतं. खिचडी मागवली त्यांना, खाल्ली आणि त्याने बोलले की खूप छान झाली होती खिचडी, थँक्यू सो मच. क्या बात आहे. मग फक्त त्यांच्यासाठी नेले होतेस की डिरेक्टरला पण दिलीस खिचडी? मी मोस्टली थोडं जास्त घेऊन गेलो होतो. हां, मग कोणी कोणी खाल्ली होती? खाल्ली होती, बाकीच्या लोकांनी पण खाल्ली. त्यांनी मला कळलं हर्षद वारसीने पण खाल्ली होती. खाल्ली असेल, मला नाही माहिती. नाही खाल्ली होती, आठव. माझा रिसर्च सॉलिड आहे. खाली मी जास्त घेऊन गेलो होतो. मी हे पण घेऊन गेलो होतो, वडे पण घेऊन गेलो होतो साबुदाण्याचे. साबुदाणे, वडा आणि वडे, चटणी आणि सगळं घेऊन गेलो आणि खिचडी वेगळी घेऊन गेलो.